तिखट आंबट अशी चटणी कैरीची तयार करण्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, कैरीची मी साल काढून बारीक असे काप करून घेतलेले आहेत. आता यामध्येच बारीक शेव, याला नायलॉन शेव देखील म्हणले जाते, 1 हिरवी मिरची, कढीपत्त्याची काही पाने, 3 ते 4 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि पाव वाटी पाणी टाकून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. ही चटणी सँडविच, तोंडी लावण्यासाठी, वडे, भजी कशाबरोबर पण आपण ही खाऊ शकतो. छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.